नमस्कार मित्रांनो, मी श्याम भालेकर. नुकतेच गोव्यामध्ये 7 दिवस राहून आलो. गोव्यातील माझी जी ट्रिप झाली ही अविस्मरणीय झाली. या अविस्मरणीय ट्रिपविषयी काही ठळक गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. गोव्यात तुम्हाला काय खायला मिळेल, काय पाहायला मिळेल आणि कशी मजा करता येईल याविषयी तुम्हाला मी याच्यामध्ये थोडक्यात माहिती देतो आणि ती माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल मित्रांनो, जर तुम्ही गोव्यात जाण्याचा प्लॅन करत असाल तर. पण गोव्यात कधी जायचं, कसं जायचं, कुठून सुरुवात करायची ह्याविषयी मी माहिती देणार आहे मित्रांनो. तर चला सुरू करूया. मित्रांनो, जर तुम्हाला गोव्यात जायचं असेल तर फेब्रुवारीपर्यंत खूपच रश असते, म्हणजे पीक पिरियड असतो तिथला आणि सगळ्याच गोष्टी महाग असतात. मग आपण कधी जायला पाहिजे तर फेब्रुवारीच्या एंडिंगला आणि मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये आपण गेलो तर आपल्याला थोडं स्वस्त पडतो गोवा. आता सुरुवात कुठून कराल? आता मी गोव्यातले फक्त 3 दिवसाचा प्लॅन सांगतो मित्रांनो तुम्हाला. जाणं येणं किती वेळ लागेल हा तुमचं. जर भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही येणार असाल तर जाण्या येण्याचा वेळ हा तुमचा आहे. पण जर तुम्ही तिथे 3 दिवस राहणार असाल तर त्या 3 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. बघा, तुम्ही भारतातून कुठल्याही राज्यातून आलात तर प्रथम तुम्ही म्हापसाला या. माझा अनुभव सांगतोय मित्रांनो. म्हापसाला आलात तर म्हापसामध्ये तुम्ही स्टे करा, रूम घ्या. कारण म्हापसामध्ये तुम्हाला 1000-1200 रुपयापर्यंत चांगले रूम मिळतील. थोडंसं बार्गनिंग केलं तर अजून कमी मध्ये पण मिळतील. नंतर तुम्ही काय करा तर म्हापसा मार्केट फिरा. अतिशय जबरदस्त मार्केट आहे मित्रांनो म्हापसाचं. पूर्ण मार्केट फिरा. इतकं सुंदर मार्केट आहे का तुम्हाला ते बघायलाच अर्धा-पाऊण दिवस लागेल. म्हणजे संपूर्ण मार्केट जर तुम्ही बारकाईने बघण्याचा विचार केलात तर तुम्हाला 4-5 तास तरी लागतील. हे संपूर्ण मार्केट फिरा तुम्ही. म्हणजे तिथे तुम्हाला कपडे जे काही पाहिजे तुम्हाला ते तिथे तुम्ही खरेदी करा. कारण पुढे तुम्हाला आहे ना, सगळ्या बीच वरती गेलात किंवा बाहेरच्या हिल स्टेशन वरती गेलात तर तुम्हाला तिथे महाग मिळतील त्या गोष्टी. त्याच्यामुळे तुमची खरेदी ही सगळी म्हापसामध्येच करा. तिथून तुम्ही त्या दिवशी तिथे म्हापसा मार्केट फिरून रेस्ट करा आणि दुसऱ्या दिवशी तिथून आता बघा तुम्ही कसे जाणार आहात. जर तुम्ही बॅचलर असाल तर काही प्रॉब्लेम नाहीये. बॅचलर असाल किंवा फ्रेंड सर्कलमध्ये असाल तर तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही तिथून बाईक घेऊ शकता रेंटवरती. पण जर फॅमिली असाल तर तुम्ही ती रिक्स घेऊ नका बाईक घेण्याची आणि बाईकवरती फिरण्याची, कारण ते रिक्स आहे. कुठे काय होईल. त्याच्यापेक्षा बेटर आहे का तुम्ही म्हापसामध्ये टॅक्सी स्टँडच्या तिथे काही बुकिंग्स मिळतात गोवा ट्रिपच्या. अशा छोटे छोटे ऑफिसेस आहेत. त्या ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला एक दिवस साऊथ गोवा, तिथे साऊथ गोवाचे सकाळी 8:30ला ते आपल्याला तिथून पिकअप करतात आणि संध्याकाळी 7-7:30-8ला सोडतात. आता ह्या पूर्ण दिवसाचा खर्च किती आहे तर पूर्ण दिवसाचा गाडीचा खर्च आहे 350. काही ठिकाणी 400 घेतात, काही ठिकाणी 500 घेतात. पण तुम्हाला 350 मध्ये जर बार्गनिंग केली तर 350 मध्ये पर पर्सन तुम्हाला तिथे सीट मिळेल आणि ती सीट एसी गाडी असते मित्रांनो. त्याच्यामुळे ते तुम्ही बुकिंग केलं, तुमची फॅमिली असेल तर पर पर्सन 350 रुपयाचं तुम्हाला तिथून गाडी पिकअप करेल, ड्रॉप करेल. म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही. म्हणजे फर्स्ट डे तुम्ही साऊथ गोवा फिरलात. आता साऊथ गोवा तुम्हाला बसमध्ये बसलात का तुम्हाला ते सगळी ठिकाणं दाखवतात. आता जाण्याचा येण्याचा ते खर्च 350-400 रुपये आहे तुम्हाला. पण त्याच्या व्यतिरिक्त काय खर्च आहे तर तिथे साऊथ गोवामध्ये 850 रुपयाचे एक्स्ट्रा तुम्हाला पैसे मोजावे लागतील पर पर्सन. कशासाठी तर ते बोटिंगमध्ये नेतात, अजून वेगवेगळ्या ठिकाणी नेतात. त्याचे काही चार्जेस आहेत ते 850 रुपये घेतात. ते तुम्हाला सविस्तर तिथे त्या गाडीमध्येच तुम्हाला सांगतील. हे झालं साऊथ गोवा. तुम्ही फिरून आलात का पुन्हा तुम्ही म्हापशात आलात का रात्री म्हापशामध्येच राहा, स्टे करा. आता म्हापशामध्ये जेवण कुठे चांगलं मिळेल तर जेवण तुम्ही लोकल जेवण जेवा. लोकल म्हणजे तिथे चौकशी करा खानावळ कुठे तर तिथे जवळच, म्हणजे तुम्हाला टॅक्सी स्टँडच्या जवळच एक खानावळ आहे. अतिशय सुंदर जेवण असतं मित्रांनो, व्हेज नॉन व्हेज. तिथे जाऊन तुम्ही जेवू शकता. कारण बाकीच्या फास्ट फूड वगैरे खायला गेलात तर तुम्हाला ते महाग पण पडेल आणि तुम्हाला ते एवढं आवडणार पण नाहीये. त्याच्यापेक्षा बेटर आहे गोव्यामध्ये जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही जर नॉनव्हेज खाणार असाल तर तुम्ही फिशच खा. बेस्ट आहे. अतिशय बेस्ट थाली मिळते. 180 रुपये, 200 रुपये, 230 रुपये इथपर्यंत मिळते मित्रांनो. तर ते तुम्ही घेऊ शकता जेवण. आणि रात्री रेस्ट केलीत का लगेचच त्या दिवशी रात्री संध्याकाळी दुसऱ्या दिवसाचं बुकिंग करा. हे बुकिंग करा नॉर्थ गोव्याचं मित्रांनो. परत सकाळी 8:30 वाजता नाश्ता वगैरे करा आणि गाडीत बसा.
तुम्हाला नॉर्थ गोव्यावरती फिरवलं जाईल. नॉर्थ गोव्यामध्ये तुम्हाला सगळे बीच फिरवले जातील. साऊथ गोव्यामध्ये चांगले चांगले चर्च आहेत, सगळे खूप सुंदर सुंदर ठिकाण आहेत. हे सविस्तर जर तुम्हाला व्हिडिओ माझा पाहिजे असेल का कुठल्या ठिकाणी काय बघायला मिळेल तर तुम्ही मला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मी पुढचा व्हिडिओ अतिशय स्टेप बाय स्टेप म्हणजे प्रत्येक कुठल्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळेल, तिथे गेल्यानंतर तुम्हाला खायला काय मिळेल, या सगळ्याविषयी सविस्तर बनवेल. आता साऊथ गोवा झाला, नॉर्थ गोवा झाला, म्हणजे तुमचं जाण्याचा तिथे 3 दिवस तुमचे आता हे कंप्लीट होतात. 3 दिवसानंतर तुम्ही जर ऍडिशनल अजून 1-2 दिवस राहणार असाल तर तिथले एक छोटंसं दुसरं बुकिंग करू शकता. जे राहिले ठिकाणी ती तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अतिशय सुंदर आहे ठिकाण, अतिशय सुंदर गोवा आहे. मी 7 दिवस होतो. 7 दिवसामध्ये खूप बघितलं, खूप म्हणजे खूपच. फक्त एकच गोष्ट झाली का माझ्याकडे आता फुटेज नाहीये, कारण माझा मोबाईल येण्याच्या आदल्या दिवशी चोरीला गेला मित्रांनो. त्यामुळे माझ्याकडे जे काही 7 दिवसाचं मी काही जमवलं होतं फोटो व्हिडिओ हे सगळे त्या मोबाईलमध्ये गेले मित्रांनो. असो, नेक्स्ट टाइम जेव्हा मी जाईलच त्यावेळेला पुन्हा एकदा सगळी सविस्तर फोटो व्हिडिओ सगळे काढील. पण आता जी काही मला माहिती आहे ही माहिती मी तोंडी तुम्हाला देऊ शकतो. व्हिडिओ फोटोच्या स्वरूपात माझ्याकडे आता अवेलेबल नाहीये, त्याच्यामुळे मी तोंडी देऊ शकतो. पुढचा व्हिडिओ मी डिटेल्स सांगू शकतो का कुठल्या ठिकाणी काय आहे, कसं घ्यायला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, सगळं सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आता 3 दिवसाची जी गोष्ट सांगितली, पहिला दिवस गेलात तुम्ही म्हापसा मार्केट फिरा, लोकल मार्केट खरेदी करा, रेस्ट करा. सेकंड डे साऊथ गोवा फिरा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नॉर्थ गोवा फिरा. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर 1 दिवस काढून अजून आजूबाजूचे पण काही बीचेस आहेत ते पण बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही गोवा एन्जॉय करू शकता मित्रांनो. आता तिथे गोव्यामध्ये गेलात तर तुम्हाला बार्गनिंग करावं लागेल आणि शक्यतो एजंट किंवा हे जे लोक असतात ह्याच्यामध्ये फसू नका. स्वतः माहिती घ्या, स्वतः सगळं शोधा, तरच तुम्हाला तिथे तुम्हाला खर्च कमी होईल. नाहीतर गोव्यामध्ये तुम्हाला पावलावरती एजंट लोक मिळतील आणि ते तुम्हाला लुबाडतील. तर मित्रांनो, सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवेल. पण त्यासाठी मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मित्रांनो मला फॉलो करा. थँक्यू.